ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यममलमचलं सर्वदी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये मनोनी थोरपण परा सांडिजे येत व्युत्पत्ती आघवी विसरीजे जय जगाधा कोटी होईजे तई जवळी कमाजी। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 9व्या अध्यायातील 378 क्रमांकाची ओवी आहे। या ओवीतून स्वतः भगवंत माझी जर तुम्हाला प्राप्ती करून घ्यायची असेल त्याकरता काय केलं पाहिजे त्या संबंधाने एक विचार या ओवीतून प्रगट केला। जो भगवंतांनी विचार प्रगट केला त्याचाच अनुवाद ज्ञानोबांनी इथं केलेला आहे। प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त बहिरेश्वर या सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवातील आजची ही सेवा आहे। काहीच चिंतन करण्याचा प्रयत्न करू। परमार्थाची साधना आहे आणि परमार्थाची साधना करण्याकरता आपण प्रवृत्त झालेलो आहोत। मग परमार्थाची साधना करत असताना नेमकं परमार्थ करणं म्हणजे तरी काय हे परमार्थिकाला तरी कळावं बरं। परमार्थ करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे। आज त्याचं काहीतरी स्वरूप समाजाला कळण्याची गरज आहे बरं का म्हणाल, जर त्याचं यथार्थ स्वरूप जर आपल्याला नाही कळेल तर आपल्या जीवनामध्ये जो बदल व्हायला पाहिजे तो बदल होत नाही बरं का। पण परमार्थ जो करायचा आहे तो वेळ घालवण्याकरता परमार्थ नव्हे बरं का। आपल्याकडे वेळ शिल्लक आहे, आता वेळ जातच नाही। तो सोनूबाई म्हणते नातवाला घ्या आणि मंदिरात सप्ताह चालाय जाऊन तिथं बसा जावा तासभर, म्हणजे वेळ जाईल तुमचा। अशांचा परमार्थ नाही किंबहुना अशा करता परमार्थ नाही हे पहिल्यांदा समजून घ्या बरं का। कारण वेळ काढून परमार्थ करावा लागतो, वेळ जात नाही म्हणून परमार्थ करणं हा परमार्थ नव्हे बरं का। मग वेळ काढून परमार्थ करायचा म्हणजे नेमकं करायचं तरी काय त्याच्यातून आपल्याला। तुकोबाने सहज बोलून गेले साधनेच्या बाबतीत, ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण। ही परमार्थाची साधना करायची आहे आणि ती परमार्थाची साधना करायची कशा करता करायची आहे, त्या साधनेचं काहीतरी महत्व आहे की आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे, बदल घडला पाहिजे। लक्षात ठेवा। मग काय बदल घडवायचा आहे, काही आपल्या जीवनामध्ये दोष आहेत ते दोष घालवायचे। दोष घालवण्याकरता परमार्थ आहे, दोष वाढवण्याकरता परमार्थ नाही, किंवा दोष ठेवून गुण वाढवणं म्हणजे परमार्थ नव्हे बरं का।
पहिला विचार सांगितला दोषापनय, दोष गेले पाहिजे जीवनातले. आणि दोष जर आपल्या जीवनातले जातील तर आपण तरी देवाकडे जाऊ, नये तर देव तरी आपल्याकडे येईल. बरं का, देवानेच वर्णन केले ह्याच अध्यायामध्ये. देव बोलले जयाचे चोखटे मानशी, मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी, जया निजलया ते उपाशी वैराग्य गा. मी होऊनी, अर्जुना मी होऊन त्याच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करतो. जर आपल्या जीवनातले दोष गेले तर देव आपल्या अंतःकरणामध्ये प्रगट होतो, लक्षात ठेवा. म्हणून देवाकडे, देवाच्या जवळ जायचं आपल्याला, नाहीतर देवाला तरी आपल्याला जवळ करायचं आहे. बरं का, जसं कोणी म्हणेल, एखादा अभ्यासक असेल, चिंतन करणारा मनुष्य असेल, महाराज देव जवळच आहे, देव जवळच आहे. हो बरोबर आहे, जवळ आहे, पण जवळ आहे हे तरी आपल्याला कुठं माहिती आहे? जवळी आहे परी भेटेना, अविटगे माय विटेना, जवळी आहे परी भेटेना. जवळच आहे, जवळ आहे तो नंतर आपण बघू. पण आमची तुमची आज परमार्थाच्या संबंधाने जी भावना आहे की देव मूर्तीमध्ये आहे, देव तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आहे, देव मंदिरामध्ये आहे, या भावनेनं बहुतांश लोक परमार्थ करतात. बरं, ह्या विचाराला धरून आपल्याला थोडस चिंतन करायचं आहे. तो पुढचा विचार आहे, देव आपल्या जवळच आहे, देव आपल्या जवळ नाही, देवच आपण आहे, हा पुढचा विचार आहे. बरं का, आपण अंगणवाडीत आहोत. एवढ्या विचारापर्यंत आपल्याला सहज जाता येणार नाही, किंबहुना त्या विचाराला शेवटी जायचं आहे, त्या विचारापर्यंत. पण आज घडीला या परमार्थाच्या साधनेतून काय करायचं आहे? परमार्थ करायचा म्हणजे देव आपलासा करायचा आहे, देवाची जवळीक साधायची, देवाची जवळीक साधायची. मग देवाची जवळीक साधायची ती प्रत्येकाला साधता येते का? हो, प्रत्येक जीवाला देवाच्या जवळ जाता येतं, पण तो सर्वांचा सोयर आहे, तो सर्वांच्या करता आहे. तुकोबारांनी वर्णन केले, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा श्रीमंताचा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा पैसेवानाचा, असं कुठं लिहिलं नाही. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा, सर्वांचा करता. बरं का, याचा अर्थ सर्वांना देवाची जवळीक साधता येते, किंबहुना देवाची जवळीक साधण्याकरता परमार्थ करायचा आहे. बरं का, देवाची जवळीक साधण्याकरता. तुम्ही देवाची जवळीक जर जीवनामध्ये जर साधला ना, तुमच्या जीवनामध्ये दुःख नावाचा प्रकार राहणार नाही. मोठ्यांची संगत केली की बरंच काही आपल्याला प्राप्त होतं. बरं का, दोन मित्र बसले होते आणि दोघांची चर्चा चालू होती. ते म्हणला, साखर किती महाग हो, आपल्याला काय त्याची चिंता नाही. म्हणाला, किती महाग हो. म्हणले का? अरे तुला शेती नाही, तुझा कारखान्याला शेअर्स नाही, तुला विकत आणायला. ते मला शेअर्स नाही, शेती नाही, बरोबर आहे, पण साखर सम्राट माझा जिवलग आहे म्हणले. साखर सम्राट
माझा जिवलग आहे, तेव्हा मला जोपर्यंत तो सम्राट आहे तोपर्यंत मला काही चिंता नाही साखरेची. मोठ्याची संगत केल्यावर तो मला साखर विकत घ्यावीच लागत नाही. जवळीक. जर व्यवहारामध्ये जर आपण श्रीमंताची जवळीक साधली, सत्तावानांची जवळीक साधली, तर बऱ्याच गोष्टी जीवनामध्ये साधता येतात. तशी जर देवाची जवळीक जर आपण जीवनामध्ये जर साधली तर आपल्याला दुःखावरती मात करता येते. बरं का, दुःखावरती मात करता येते. किंबहुना देवाची जवळीक जर आपण जीवनामध्ये जर साधली तर विकाराला जिंकता येतं. जिंकता येतं, लक्षात ठेवा. म्हणून परमार्थाच्या साधनेतून आपल्याला देवाची जवळीक साधायची आहे. मग देवाची जवळीक साधायची आहे. देवाची जवळीक साधण्याकरता काय करावं लागेल? काय केलं म्हणजे देव जवळ आपल्याला करेल, त्याचा विचार देवानीच प्रगट केलाय. बरं का, देवच बोलले. फार सुंदर विचार प्रगट केलेला आहे. अतिशय मार्मिक विचार आहे. म्हणून काही गोष्टी आपण जाणून घेण्याची गरज आहे. मी या मताचा आहे, नुसतं माळा घालून सप्ते करून वाऱ्या करून काही उपयोग नाही. याचा अर्थ करू नका असं नाही, हे केलंच पाहिजे. हे केलंच पाहिजे. पण काहीतरी चांगला विचार आपण जीवनामध्ये ग्रहण करायला शिकलं पाहिजे. बरं काय, और ज्ञानेश्वरी कोणाकरता लिहिली? ही काय पोट भरण्याकरता लिहिली ज्ञानेश्वरी? ही प्रवचन कीर्तन कशा करता? खाण्याकरता, पोटा करताय? नाही. बरं, समाजाला काहीतरी एखादा चांगला विचार सांगावा, तो विचार समाजाने घ्यावा. आणि एखादा विचार जर आपल्या बुद्धीमध्ये जर उतरला आणि त्या बुद्धीने तो ग्रहण केला तर त्या विचाराप्रमाणे आपलं जीवन चालतं. बरं का, जीवन चालतं. आज आपण जगतोय, आपल्याला पाश्चात्य लोकांचा विचार पटला. पाश्चात्य लोकांचा विचारच आहे, पटला. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण वागायला लागलो. आपलं जीवन बदललंय, लक्षात ठेवा. आपण भारतीय संस्कृतीमध्ये राहून भारतीय संस्कृती न मानता पाश्चात्याची संस्कृती मानतो. का? तो विचार पटला. हो, विचार पटला म्हणून तुम्ही वागण्यात बदल केला का नाही? मग कुठला तरी विचार जीवनामध्ये स्वीकारण्यापेक्षा चांगला विचार जीवनामध्ये स्वीकारावा. बरं का, चांगला विचार जीवनामध्ये स्वीकारावा. परवा एकाने सांगितलं, महाराज आम्ही लग्न झाल्याच अमेरिकेला गेलो. मुलं तिथंच झाली. आता ती लहानाची मोठं तिथंच होत. आम्ही सुट्टी करता म्हणून भारतामध्ये आलो. आल्यानंतर ती मुलं म्हणाली, हे भारत देश घाण आहे, म्हणजे अमेरिकेलाच चला. ते म्हणजे आम्हाला राहायची इच्छा आहे पण आमची मुलं आम्हाला राहू देणार म्हणले. का? तिथल्या संस्काराचा परिणाम अमेरिकेमध्ये घाण नाहीये, स्वच्छता आहे. आणि त्या स्वच्छतेमध्ये ही वाढलेली मुलं इथं भारतात नाही म्हणतात, इथं राहायचं नाही म्हणतात. किती परिणाम झाला हो? म्हणजे तिथं स्वच्छता एवढी आहे, त्या स्वच्छतेचे संस्कार त्या मुलावरती राहिले. ती मुलं इथं आपल्या देशात, आपल्या देशातलं बीज आहे. बरं का, पण परिणाम त्या संस्कृतीचा झाला तिथल्या. तो जीवनामध्ये स्वीकारावा का? माझं मत आहे अजिबात स्वीकारू नये. बरं का, पण जो विचार जीवनामध्ये स्वीकारल्यानंतर आपल्या जीवनामध्ये पाप करण्याची वृत्ती शिल्लक नाही राहिली पाहिजे. लक्षात ठेवा, पापाला स्पर्श नाही केला पाहिजे. पाश्चात्य संस्कृतीमध्ये असं वर्णन केलेलं आहे, एखाद्या स्त्री बरोबर विवाह केला, काही काल गेला, नाही आवडली तरी ती सोडून दुसरी करता येते. बरं का,
ती नाही आवडली तर ती सोडून तिसरी करता येते, कितीही लग्न करता येतात, किती. हे का जीवन आहे? त्याला जीवन म्हणतात हो. आपल्या घरामध्ये म्हशी पाळता का नाही तुम्ही? मग त्या म्हशी पाळल्यानंतर त्या म्हशीनं दूध देण्याकरता काय करावं लागतं? त्या म्हशीला हाल्याकडे न्यावं लागतं, बरोबर आहे ना? प्रत्येक वेळी तोच हाल्या भेटेल असं सांगता येतं? प्रत्येक वेळी त्या पशुच्या जीवनामध्ये वेगळा संबंध येतो. पशुच्या जीवनामध्ये वेळोवेळी पुन्हा पुन्हा संबंध वेगळा येणं आणि आपल्याही जीवनामध्ये पुन्हा पुन्हा वेगळा संबंध येणं, फरक आहे दोघांमध्ये. विचार करा बरं का. मी कशा करता सांगलोय? मी थोडस बाजूला गेलो बरं का. विचार, एखादा विचार आपण जीवनामध्ये तो ग्रहण केला पाहिजे. तर भगवंत एक विचार आपल्याला चांगला सांगतायत आणि तो विचार आपण जीवनामध्ये स्वीकारायचा आहे. आपल्या करताच आहे बरं का, स्वतः करताच आहे. आणि तो विचार सांगत असताना इथं भगवंतांना सांगायचा आहे, खरंच तुम्हाला जर माझी जवळीक जर साधायची असेल तर काही करू नका, म्हणून थोरपण परा सांगीजे. थोरपण, स्वतःच मोठेपण टाकायला शिका. स्वतःच मोठेपण टाकायला शिका. काय मोठेपण? अभिमान. देवाची जवळीक जर साधायची असेल तर मी कुणीतरी आहे, मी कुणीतरी मोठा आहे. जे आपल्याकडे मोठेपण आहे ते मोठेपण टाका. त्या मोठेपणाला शास्त्रामध्ये अभिमान म्हणतात. काय म्हणतात? अभिमान. तो अभिमान टाका. का? ज्याचा अभिमान गेला, ज्याने मोठेपण टाकलं, त्यालाच देव जवळ करतो, कोणाला तरी देव जवळ करत नाही. तुम्ही महाभारत बघा. देवानी पांडवांना जवळ का केलं आणि कौरवांना दूर का केलं? अभिमानच हो, बाकी कारण काही नाही. लक्षात ठेवा, एकाच कारणामुळं दुर्योधनाच्या ठिकाणी फार मोठा अभिमान, फार मोठा अहंकार होता. लक्षात ठेवा. म्हणजे ज्यावेळी युद्ध ठरल्यानंतर हे कौरव पांडव देवाकडे सहाय्य मागण्याकरता गेले. सहाय्य मागण्याकरता गेल्यानंतर देव झोपले होते. आता तिथे गेल्यानंतर दुर्योधन आधी गेला होता आणि अर्जुन नंतर आला होता. पण गंमत अशी, दुर्योधन गेल्यानंतर तो देवाच्या उशाला उभा होता आणि अर्जुन हे पांडव पायाजवळ उभे होते. आता उठल्याबरोबर पहिल्यांदा कोण दिसणार? मागचा दिसणार का पुढचा दिसणार? पुढचा दिसणार. उठल्याबरोबर देवाने पहिला अर्जुनाकडे ओ म्हणले, कृष्णा मी आधी आलोय. काय म्हणला दुर्योधन? मी आधी आलोय. अरे देवाशी बोलतोय, मी आलोय मी. देवाच्या जवळ जर जायचं असेल तर जाण्याकरता जाणाऱ्याने पायाजवळ थांबायला शिकावं बरं का. हेच आहे मोठेपण, हेच मोठेपण टाकणं बरं का. कारण इथं भगवंतांनी वर्णन केलंय, लक्ष्मी एवढी ऐश्वर्य संपन्न, फार ऐश्वर्य संपन्न बरं का. किती? आज त्या स्वर्गाचं वर्णन केले. स्वर्गामध्ये सगळा व्यवहार होत होता तो रिद्धी सिद्धीच्या द्वारे होतो बरं का. रिद्धी सिद्धीच्या द्वारे होतो. त्या रिद्धी आणि सिद्धी त्या लक्ष्मीच्या दाशे. ज्या स्वर्गातला व्यवहार आज चालतो त्या दाशी म्हणून लक्ष्मीच्या जवळ राहतात.
अशी लक्ष्मी ज्यावेळी देवाकडे आली, आणि सांगितलं देवा माझा स्वीकार करा, माझा स्वीकार करा. देवाने सांगितलं स्वीकार करीन, पण माझ्या पायाजवळ तुला थांबायचं असेल तर, माझ्या पायाजवळ थांबायचं असेल तर. साक्षात लक्ष्मी आज त्रिभुवनाचा व्यवहार जो त्याच्यावर चालतो, ती लक्ष्मी देवाच्या भेटीला गेल्यानंतर देवाने पहिली अट घातली, मी तुझा अंगीकार करतो, पण तुझं मोठेपण तुला टाकावं लागेल. कुणी तर वर्णन केलंय, पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली, मग सर्वस्वे करोनी सेवा, अभिमानू सांडोनी पांडवा, ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली, म्हणून थोरपण सांडीची. म्हणजे लक्ष्मी साक्षात, त्या लक्ष्मीला सुद्धा देवाची जवळीक साधण्याकरता किंवा देवाने अंगीकार करावा म्हणून आपणही लक्षात ठेवा, आपल्याला पुरुषाने आपला अंगीकार करावा असं वाटत असेल तर बाईनं काय केलं पाहिजे? स्वतःच मोठेपण टाकलं पाहिजे. अवघड आहे बरं, काय अवघड आहे. तुम्हाला अनुभव आहे, बरीच जुनी मंडळी लग्न ठरवताना काय काय अटी असतात, फार असतात बरं का, फार अटी असतात. आम्ही सून केली, ठरवा गेलो, वारकरी घरातल्या म्हणून आम्ही ठरवायला गेलो. ते बँकेमध्ये सर्व्हिसला आहे. त्यांनी सांगितलं ही बँकेमध्ये सर्व्हिसला जाते, घरातल्या कामाचा आग्रह हिला करायचा नाही. पहिला तिने मुद्दा काय म्हणला, आणि दिवसभर कामाला जाणार, तुम्ही तक्रार करायची नाही, संध्याकाळी आल्यानंतर काम केलं पाहिजे, काम करून गेलं पाहिजे, जेवढं जमल तेवढं करेल. आम्ही विचार केला, कुठं मुलांना मुली मिळणार म्हणून होकार दिला. हे घडलेलं सांगतोय, फक्त इथंच ऐकायला, घरी विचारायला विचारू नका. घरचं सांगतो मी माझ्या. दुसरी अट घातली त्यांनी, म्हणजे ती आणखी शिकणार आहे, तिला शिकायला वाव द्या, हरकत नाही. तिसरी अट घातली, निम्मा पगार आम्हाला दिला पाहिजे. हे सगळं करून ठरवून लग्न केले बरं का. मी कशा करता सांगालोय, देवाने लक्ष्मीचा अंगीकार केला, पहिली अट घातली, तुझं मोठेपण तू टाकायला तयार असेल तर मी तुझा अंगीकार करीन. आज उलट आहे, ह्या बाया म्हणतात तुम्ही जर मोठेपण जर टाकला तर मी तुम्हाला वरेन. बरोबर आहे. तेव्हा आज पुरुषालाच यांच्या इच्छेप्रमाणे वागावं लागतंय, इच्छेप्रमाणे वागावं लागतं. पण देवाच्या बाबतीत हे चालत नाही बरं का, देवाच्या बाबतीत हे चालत नाही आहे. देवाची जवळीक जर आपल्याला साधायची असेल तर पहिल्यांदा आपलं मोठेपण विसरायला शिकलं पाहिजे. ज्याने मोठेपण विसरलं, मोठेपण टाकलं, देव त्यालाच जवळ करतो, बाकी कोणाला जवळ करत नाही. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. जी नम्रता त्यांनी जीवनामध्ये धारण केली, नम्र होणं म्हणजे स्वतःच मोठेपण टाकणं. कठीण आहे बरं, काय सोपं नाहीये. म्हणून परमार्थ आपल्याला करायचा आहे. परमार्थ करायचा म्हणजे काय करायचं आहे हो, आपला जो मोठेपण आहे तो टाकावा लागेल, अभिमान टाकावा लागेल, अभिमान टाकावा लागेल. कोणत्याही संबंधाने आपल्या ठिकाणी अभिमान असेल तो टाकावा लागेल. अभिमान टाकल्याशिवाय देव जवळ करू शकत नाही. आणि कथा आहे याच्याकरता.
काही ना काही जरी आपल्याजवळ अभिमान आहे, प्रत्येकाजवळ काही ना काहीतरी आहेच बरं का. कुठला ना कुठला तर अभिमान आहे. अभिमानाशिवाय मनुष्य जगू शकत नाही. पण इथं भगवंत सांगतात, असेल तुमच्याजवळ पण तो टाकावा लागेल. तो टाकावायचा. तो अभिमान राहतो कुठं? अंतःकरणामध्येच बरं का. त्याला अभिमान म्हणतात, त्याला अहंकार म्हणतात. तुकोबारांनी हाच विचार प्रकट केला, त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावे. तुम्हाला खरंच परमार्थामध्ये जर काय टाकायचे असेल तर अहंकार टाका, मोठेपण टाका, मोठेपण टाका. गुरुवारी सक्री महाराज सांगत असतात गमतीनं, एक ग्रस्त काशीला जाऊन आले. मग पद्धत आहे, काशीला गेल्यानंतर काहीतरी सोडायचं असते बरं का. काशीला गेल्यानंतर काहीतरी सोडायचं असते. मग त्या ग्रस्ताला विचारलं, का हो तुम्ही? हो म्हणजे मी काशीला. काय सोडलं? म्हणजे अहंकार सोडला म्हणलं. काय सोडला? अहंकार सोडला. म्हणजे तुम्ही काशीला गेलता? हो. मग काय सोडलं? अहंकार सोडला. म्हणजे खरंच तुम्ही काशीला गेला होता? खरंच सोडला तुम्ही अहंकार? असं 10-15 वेळा सांगितलं. हो सांगतो ना सोडला म्हणून. कळालं कळालं. म्हणजे 10-15 वेळा विचारल्यानंतर त्याला एवढा राग आला. अहो सांगतोय, कळ ना तुम्हाला मी सोडलेला. आत्ता कळाला सोडला की नाही ते. इतकं सोपं नाही आहे, पण हे सोडावं लागेल. जर देवाची जवळीक साधायची असेल तर, देवाची जवळीक साधायची असेल तर आता तुम्ही परिस्थितीचा विचार करा. चालू परिस्थितीचा तुम्हाला विचार सांगतो. किती तारखेला मतदान आहे? 7 तारखेला. आता ही मंडळी अजून तुमच्या गावात आली का नाही? येतील. ते आल्यानंतर प्रत्येकाला नमस्कार करतात बरं का. काय? प्रत्येकाला नमस्कार. प्रत्येकाला म्हणजे अगदी गावातली ग्रामपंचायतीची बाई झाडू मारणारी तिला सुद्धा नमस्कार करतात बरं का. का करतात? त्यांना माहित आहे, या सगळ्यांना नमस्कार केल्याशिवाय आपल्याला पद प्राप्त होणार नाही. पद प्राप्त होणार नाही. फार हुशार माणसं बरं का. म्हणजे त्यांना माहिती आहे, आपल्याला जर निवडून यायचं असेल तर आपल्याला आता काय करावं लागेल? नम्र व्हावं लागेल. मावशी, अक्का, मामी, आई, काका, मामा. हे निवडून आल्यानंतर तुम्ही भेटायला जा. काका नाही, मामा नाही, मामी नाही, आत्या नाही, जवळच करत नाही ती माणसं. पण आता मात्र त्यांना माहिती आहे, आता नम्र झाल्याशिवाय आपण निवडून येऊ शकत नाही. मला त्यातला मुद्दा मांडायचा आहे. जर निवडून येण्याकरता जर नम्र व्हावं लागतं तर देवाची जवळीक साधण्याकरता नम्र व्हावं लागणार नाही. हे 5 वर्षाचं पद आहे हो. आपल्याला आयुष्यभराचं पद मिळवायचं आहे. सच्चिदानंद पदवी घेणे, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, या पदावरती आरूढ राहत आहेत. पण ते प्राप्त करण्याकरता मात्र आपल्याला फार मोठा दोष आपल्या जीवनातला अभिमान, अहंकार, मोठेपणा हा टाकावा लागेल. आणि हा टाकायचा असेल तर कसा टाकावा लागेल? जशी अंगावरची कपडे काढून टाकता येतात तसा टाकता येतोय का? असं का उचलून टाकण्यासारखा पदार्थ नाही हो. तुम्ही दिवसभर कपडे घातल्याने घाण झाली, घरातली मुलं कपडे घाण झाले, काढल्यानंतर तुम्ही लगेच काढता आणि टाकून देताय. तसं संतांनी, देवाने सांगितलं अहंकार टाका, लगेच आला देवळात आणि टाकला, असं घडतंय. आमच्याकडे पद्धत आहे, लग्न ठरल्यानंतर आमचं गावचं दैवत आहे अंबाबाई, ग्रामदैवत. लग्न ठरलं की दंडवत घालावं लागतं आमच्याकडे, घरापासून मंदिरापर्यंत.
आणि मुलीचं ठरलं तर ओटी भरावी लागते. यांनी दंडवत, पुरुषांनी दंडवत घालून ओटी भरायची. मग ते दंडवत घालत असताना घरामध्ये आंघोळ करायची आणि आंघोळ करत ते दंडवत घालत मंदिरापर्यंत जायचं बरं का. मग तिथं गेल्यानंतर नियम आहे, तिथं गेल्यानंतर पुन्हा आंघोळ करावी लागते. जाताना ती घागर गरम पाण्याची न्यावी लागते, सगळं साहित्य न्यावं लागतं. आणि तिथं गेल्यानंतर ती कपडे टाकायची, ती घराकडे आणायची नाही बरं का, ती घराकडे आणायची नाही. तिथे ती माणसं कपडे घेण्याकरता बसलेली असतात. मग ही दंडवत घालणारी आमच्याकडची माणसं हुशार, जुनी कपडे घालतात का ती परत मिळत नाहीत ना, टाकायची असतात. नवीन घालून गेलं, नवीन ड्रेस घालून गेला आणि तिथं गेलं कारण ती कपडे घ्यायचीच नाही, ती टाकायचीच असतात बरं का. पण जातानाच कशी घालून जातात, टाकाऊच घालून जातात बरं का. मला एवढाच मुद्दा सांगायचा आहे, म्हणजे कपडे टाकावे लागतात. अशी पद्धत आहे. आज कोणीही कोणाचंही लग्न ठरव, आमच्या गावात ही पद्धत आहे बरं का. तसं अहंकार असं उचलून टाकता येतो नाही. म्हणून माऊलींवर आहे, विचारोनी अहंकार टाकीचे. विचारोनी, विचार करा, विचार. विचाराने टाकता येतो असा, कपडे टाकता येतात असं टाकता येत नाही बरं का. पण ते सोपं नाही. परवा एक ग्रस्त भेटले, 15-20 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. तिकडं कर्नाटकामध्ये गेलो होतो कार्यक्रमाला आणि काल्याचं कीर्तन सुरू होण्याच्या आधी एक ग्रस्त माझ्या व्यासपीठाजवळ आले आणि बसले. पंचवदी चालू होती. म्हणजे महाराज, मी माळ घातली होती पण व्यसन आवरणा म्हणून चंद्रभागेमध्ये काढून टाकली होती. त्यानं खरं सांगितलं बरं का. मी ड्रायव्हर आहे म्हणाला, घातली पण जी झेपना म्हणाला. काय झेपना म्हणून ती चंद्रभागेमध्ये काढून टाकली. मला टाकल्या याच्याबद्दल सांगायचंय बरं का. काढून टाकली. मग काय नाही, बायको वारकरी आहे, ती मला सारखी शिव्या द्यायला लागल्या माळ काढून टाकल्यामुळे. मग इच्छा काय नाही, बायको फार शिवाय लागल्या, तेव्हा पुन्हा घालावी अशी इच्छा आहे मला. अजिबात घालू नको म्हणून. तुला झेपली नाही म्हणून तू ती काढून टाकली, आता बायको बोलायला लागली म्हणून ती घालायला लागल्याला. एवढ्या खालच्या दर्जाची ती माळ आहे, एवढी किंमत त्याची आहे. झेपत नव्हती तुला कोणी घालायला सांगितली? मी त्याला काय प्रश्न विचारला नाही, वेळ नव्हता आपल्याकडे. बायको झेपना म्हणून सोडून देताय, सोपाय काय? ती कोरडात सांगते, कब्जा सांगते, निम्मा हक्क माझा. तेव्हा सोडण्याच्या भानगडीत माणसं पडतच नाही. ती म्हणते आयुष्यभर कशी का असना, त्याचं सगळं मिळवलेलं त्या वकिलालाच जाईल. म्हणजे एकदा तिचा स्वीकार केलं की ती टाकता येत नाही. एकदा गळ्यात घातलेली टाकता येते. या पद्धतीनं आपल्याला हा अहंकार टाकता येत नाही, तो विचार करून टाकावा लागेल. नाम अहंकार घ्या, अभिमान घ्या. ते मोठे पण मी कोणीतरी मोठा आहे, हा पहिला अभिमान आहे बरं का. मग त्या देहाच्या संबंधाने लागलेलं मी श्रीमंत आहे, मी सत्तावान आहे, मी ज्ञानी आहे, मी गुणवान आहे, हे त्याच्या पुढचे सगळे अभिमान आहे. पण पहिला अभिमान आहे देहाच्या संबंधाने. देहाच्या संबंधाने मी कोणीतरी आहे, मी देह आहे, हा पहिला अभिमानच आहे, लक्षात ठेवा. हाच पहिल्यांदा टाकावा लागतो. मी कोणीतरी आहे, मी कोणीतरी आहे म्हणजे मी हे मोठेपणाचं लक्षण आहे. माणसं वाकत नाहीत बरं का, लक्षात ठेवा. कारण मीपणा गेल्याशिवाय, अभिमान गेल्याशिवाय माणसं नतमस्तक होत नाहीत. आपण माग कथा ऐकलेली आहे, आपल्याला सांगतो कळण्याकरता.
थोरपण सांडणं म्हणजे नेमकं काय? एकदा ब्रह्मदेवाला या भूतलावरती कबीर महाराजांची भेट झाली होती. रस्त्याने जाता जाता आणि भेट झाल्यानंतर कबीर महाराज भेटल्यानंतर त्यांनी सांगितले, बघा अहो म्हणले थांबा थोडस, म्हणजे मला ओळखलं का? कबीर महाराज म्हणले नाही म्हणले ओळखले. म्हणजे कधी पाहिलंच नाही तुम्हाला, ओळख कशी का माझी अशी म्हणले. आता आम्हाला लोकाला पाहून आम्हाला ओळखता येत नाही. आम्हाला लोक विचारतात पंढरपुराला की महाराज ओळखलं का? आता आम्हाला होई म्हणता येईल, नाही म्हणता येत नाही. हो महाराज आम्ही भैरेश्वरचे. हा 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 बरोबर आहे. तुम्ही दरवर्षी सप्ताहाला येता? हो येतोय. आता कोणाला ओळखणार आपण? तसं त्या ब्रह्मदेवाने कबीर महाराजांना विचारलं, ओळखलं का? म्हणजे कधी पाहिलंच नाही तर ओळखण्याचा संबंध काय? म्हणजे ठीक आहे म्हणजे मी ब्रह्मदेव आहे म्हणले. ब्रह्मदेव, वा वा छान गोष्ट आहे म्हणले. कबीर महाराजांनी नमस्कार केला. म्हणजे नमस्कार करून चालणार नाही, मी फार मोठा आहे. ब्रह्मदेव म्हणजे सामान्य नव्हे. मग तुमचं म्हणणं काय? अहो असे माझ्यासारखे सत्तावान माणसं भेटले की त्याला नुसतं डावलून चालत नाही, त्यांचा मान ठेवावा लागतो म्हणले. त्यांचा मान ठेवावा लागतो. बरोबर आहे तुमचं. आम्हाला कोणाकोणी मिळवायचाच नाही तर आम्ही ठेवणार कशा करता म्हणले. आम्हाला मिळवायचं असेल तर ठेवायचं ना. आपल्याला एखाद्याने लग्नाचा आमंत्रण दिलं की त्याच्या लग्नाला जावं लागतं. का जावं लागतं? हे आपल्या मुलाच्या लग्नाला यावेत म्हणून. आपण गेलो तर ते येतात, आपण नाही गेलो तर ते येत नाहीत. मान ठेवावं लागतं की. कुणी मेला तर राखेला जावं लागतं का? आपल्या राखेला यांच्या घरातलं पुढं कोणतरी यावं म्हणून. हे ठेवावं लागतं. बरोबर आहे. पण आम्हाला काय मानाची अपेक्षा नाही आहे. बरोबर आहे हो, पण मी मोठा आहे ना. मग असाल मोठे, अहो मोठे असाल म्हणजे माझा मान ठेवावा लागेल तुम्हाला. काय काय म्हणणं काय तुमचं? काय नाही, काहीतरी आपल्याकडे तुम्ही मागावाशी अपेक्षा आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणता काहीतरी मागितलं पाहिजे, पण खरं सांगू का, मागण्याकरता आमच्या अंतःकरणामध्ये इच्छाच नाही आहे. आणि काय मागावं हे आम्हाला अजून कळालेलं नाही. आणि कशा करता मागावं नाही म्हणजे काहीतरी आमचा मान ठेवण्याकरता तुम्हाला मागावं लागेल. ठीक आहे, तुमच्याकरता होकार देतो म्हणजे असं करा. तुम्ही आता भेटलायच, फारच मला आग्रह करताय, फक्त मला पावशेर नम्रता द्या म्हणे. काय द्या? पावशेर नम्रता द्या, पावशेर नम्रता. कबीर महाराज निघून गेले. ब्रह्मदेव जाग्यावर थांबले. बरं का, ते विचार करू लागले, नम्रता म्हणजे काय? ज्याला वाकायची सवयच नाही त्याला हे काय कळणार हो? जी माणसं सतत अभिमानामध्ये राहणार नाही त्यांना नम्रता म्हणजे काही माहितीच नाही ना. ब्रह्मदेव विचार करू लागले, बर यांनी सांगितलंय पावशेर द्या, मी त्यांना देतो म्हटलंय. पुन्हा जर भेटले आणि यांनी जर मागितलं तर काय पंचायत येईल म्हणून त्यांनी विचार केला, काहीतरी तोडगा काढला पाहिजे म्हणून तिथून निघाले. घाईने जे निघाले ते सरळ वैकुंठात. काय सुचलं की डायरेक्ट दिल्लीला जावं लागते. बरं का, यांच्यात जर मिटना झालं की
दिल्लीला जावं लागतं मिटवायला, माहित आहे ना. मग ते लगेच चॅनेलवाले घेतात. बंद खोलीमध्ये 3 तास चर्चा झाली आणि त्याशिवाय ते चॅनेल बघणार कोणी. तसे निघाले ते गेले वैकुंठात. वैकुंठात गेल्यानंतर भगवंत बसले होते आणि विचारलं, का कशा करता येणं केलं ब्रह्मदेवा. काय नाही म्हणे, थोडी मानसिकता बिघडल्या म्हणले. घडलं काय? फार काय घडलं नाही, थोडंच घडलं म्हणले. पण घडलं तरी काय? काय नाही, कोणी कबीर नावाचे ग्रस्त भेटले, ते रस्त्याने चालले होते, त्यांची माझी भेट झाली. भेट झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं काहीतरी मागा. ते मागत नव्हते आणि माझा आग्रह पाहिल्यानंतर त्यांनी जे मागितलं देवा, ते काही विलक्षण मागितलं. मला ते कधी माहितीच नाही, माझ्या शब्दकोशात तो शब्दच नाही म्हणले. काय मागितलं? काय नाही म्हणले, पावशेर नम्रता मागितली. अरे वा, चांगले काय म्हणले. हो देवा, बरोबर आहे हो, पण ती नम्रता म्हणजे काय रे? नम्रता म्हणजे सोपं आहे म्हणले. आपलं हे डोकं आहे ना, ते दुसऱ्याच्या चरणावरती ठेवायचं. वाकणं, तुम्हाला वाकायची सवय नाही ना म्हणले. तुम्ही ब्रह्मदेव आहात, सृष्टीचा कारभार पाहणारे तुम्ही, तुम्हाला वाकायची सवय नाही आहे. पण तिथं वाकल्याशिवाय पर्याय नाही म्हणे. तिथं वाकल्याशिवाय पर्याय नाही. मग काय नाही, पुन्हा तुम्हाला मृत्यू लोकामध्ये जावं लागेल, त्यांची भेट घ्यावी लागेल आणि भेटल्या एकच काम करायचं, त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवायचं. ब्रह्मदेव म्हटले, देवा मी गेल्या 10 वेळा त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवतो, पण त्यांनी जर मला विचारलं तर नम्रता कुठं आहे ते विचारणार नाही. मी सांगतो तेवढं करा. आले गेले आणि कबीर महाराजांची भेट घेतली आणि भेट घेऊन त्यांच्या चरणावरती पहिल्यांदा मस्तक ठेवलं. मस्तक ठेवल्याबरोबर कबीर महाराजांनी त्या ब्रह्मदेवाला धरलं आणि उठवलं. सांगितलं, ब्रह्मदेवा मी फक्त पावशेर मागितली होती, ही झाली 1.5 किलो. तुमचं काम झालं म्हणले. का आमच्या सारख्यांना जर तुम्हाला जवळ करायचं असेल तर नम्र व्हावं लागतं म्हणले. आणि तेच इथं भगवान सांगतात, जर देवाला मला जर तुम्हाला जवळ करायचं असेल तर मी पैशाने जवळ होत नाही, तुमच्या गुणाने जवळ होत नाही, तुमच्या सामर्थ्याने जवळ होत नाही. लक्षात ठेवा, तुमच्या जीवनामध्ये काय नम्रता आहे, त्या नम्रतेला पाहून मी जवळ करतो बरं का. लक्ष्मीचे सौंदर्य पाहून देवाने लक्ष्मीला जवळ केलं नाही, तिचं ऐश्वर्य पाहून देवाने तिला जवळ केलं नाही. लक्षात ठेवा, आम्ही तुम्ही हे करतोय. देवाने विचार केला, असेल सुंदर, असेल ऐश्वर्य संपन्न, पण माझ्या जवळ जर तिने यायचं असेल, मी तिचा अंगीकार करायचा असेल तर त्यालाही टाकावं लागेल. लक्ष्मीला जर हे टाकावं लागेल तर आम्ही तुम्ही कोण आहोत? आमची नावं फक्त लक्ष्मी आहेत, आम्ही गोवऱ्या थापतोय. आमच्याजवळ सामर्थ्य काही नाही आहे, पण तरीही आमच्या जीवनातला मोठेपणा सोडायला आम्ही तयार नाही. आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी मोठेपणा आहे. सून म्हणते मी खरी मोठी आहे जाणणारी, सासू म्हणते मी खरी मोठी आहे. दोघीमध्ये जुमतंय बरं का. दोघीपैकी कोणी माघारी घ्यावं? सासूने माघारी घ्यावं का सोनेने माघारी घ्यावं? गंभीर प्रश्न आहे. सासूच माघार घेते का? माझ्या ह्या बंड्याला कुणी द्यायला तयार नव्हतं आणि ही जर मी माघार नाही घेतलं तर बंड्याचं काय आयुष्यभर खरं नाही. ती बंड्या करता नाही लाजाने सासू माघार घेते. वास्तविक सोनंच माघार घेतलं पाहिजे, पण असं घडत नाही. पण आज आमच्या तुमच्या घराघरामध्ये, दारादारामध्ये, गल्ली गल्लीमध्ये आज जी भांडणं होतात त्याला कारण काय? मी मोठेपणा, थोरपणा. लक्षात ठेवा,
आणि असा अनेक रूपाने आमच्या तुमच्या जीवनामध्ये जो थोरपणा आहे, हा थोरपणा सांडला पाहिजे. थोरपण परा सांगीजे, एक विचार म्हणला. दुसरा विचार म्हणला, येत व्युत्पत्ती आघवी विसरीजे. देव सांगतात व्युत्पत्ती म्हणजे तुम्ही अध्ययन केलंय, शास्त्र शिकलाय, आळंदीला जाऊन राहून आलाय, काशीला जाऊन राहून आलाय, माझ्यासारखा विद्वान कोणी नाही. देव म्हणतात तेही टाकावं लागेल. तेही सामान्य लोकांच्या करता काय टाकावं आणि आमच्या तुमच्या करता जे शिकलेले आहेत त्यालाही देव सांगतात व्युत्पत्ती म्हणजे तुम्ही ज्ञान संपादन केलंय, शास्त्र शिकलाय, आज विद्वत्ता प्राप्त झालेली आहे, तुम्हाला समाजामध्ये आज मान आहे, मान्यता आहे, लोक तुमच्या पाया पडतात. पण ही विद्वत्ता सुद्धा तुम्हाला, हे ज्ञान सुद्धा, मी कुणीतरी ज्ञानी आहे, मी फार मोठा विद्वान आहे, हे टाकावं लागेल. हे टाकावं लागेल. म्हणजे शास्त्र हे शिकायचं आहे. कशाकरता शिकायचं आहे? समजून घेण्याकरता. पण समजून घेता घेता आम्हाला त्या शास्त्राचाच अभिमान निर्माण होतो. मी शास्त्री आहे, मी शास्त्री आहे, मी विद्वान आहे, मी आचार्य आहे. हा जो अभिमान आला, हा अभिमान देवाच्या जवळ चालत नाही. म्हणून बघा, तुम्ही सकल संतांच्या जीवनाचं चिंतन करा. वारकऱ्यांनी लक्षात ठेवा, प्रत्येकाने ज्ञानोबरांच्या जीवनाकडे पहा, तुकोबरांच्या जीवनाकडे पहा, नाथमारांच्या जीवनाकडे पहा. त्यांनी शास्त्र उघडून जगाला पाजलं. पण कुठल्याही संतांच्या समोर आचार्य, वेदांताचार्य, कीर्तन केसरी कुठली पदवी आहे का? याचा अर्थ काय? त्यांनी ते मोठेपण टाकलंय. मोठेपण 9000व्या ज्ञानोबांनी लिहिल्या, 9034, बर का. ह्या लिहून सुद्धा त्यांना अभिमान झाला नाही. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी नेले, येत माझे जीवरले पायी कपन. आणि आम्ही एकाच ओवीवरती प्रवचन करतोय, म्हणतोय माझ्यासारखं प्रवचन कोणालाच करता येत नाही. 9034 ओव्या लिहून त्यांना अभिमान नाही, आणि आम्ही एकाच ओवीवरती प्रवचन करतोय. नुसतं एकाच नाही, कुठे गेली तरी हीच ओवी असते आमची. तरी म्हणतोय पट्ट्यासारखं प्रवचन कोणाला येत नाही. अभिमान कुठे? देव जवळ करतोय आम्हाला नाही. म्हणजे ज्या शास्त्र जरी शिकलं, विद्वत्ता जरी जीवनामध्ये प्राप्त केली, ती सुद्धा टाकावी लागते, ती सुद्धा सोडावी. येत व्युत्पत्ती आघवी विसरी जे. आणि त्याच्या पुढे वर्णन केले, जय जगा धाकुटी होईजे तरी जवळीक माझी. माझ्या गणिताप्रमाणे 7:15 सुरू झाले, 8:15 संपवणार. तुम्ही मला वेळ दिलाय, तुम्ही मला काहीतरी मानधन देता, या विचाराने मी तुम्हाला सांगण्याकरता आलेलो नाही आहे. बरं, काहीतरी 4 गोष्टी तुमच्या जीवनामध्ये चांगल्या ऐकायला मिळाव्यात या दृष्टीने मी सांगण्याकरता आलोय. बरं का, लक्षात ठेवा. कसं होतंय, एखाद्या वक्त्याचा विचार सांगण्यामध्ये तो रमतो आणि तो पूर्ण विचार करायचा असतो, पण चोपदाराचं लक्ष असतं घड्याळाकडे. हळू चोपदार खुणवतोय मला, बरं का, घड्याळ बघा. तेव्हा विक्षेप होतोय, बरं का, निघून जाते होती लिंक. म्हणून चोपदाराला मागच बसवं जायचं, पुढं बसवायचं नाही, बरं का. खुणवणाऱ्याला पुढं बसवायचं नाही. मागचं तुम्हाला खुणवलेलं चालेल, पण माझं त्याचं खुणवलं माझ्याकडे येऊ नये, बरं का. असो, वेळेचं भान ठेवलं पाहिजे, या मताचा मी आहे. पण काहीतरी 4 गोष्टी समाजाला कळाव्यात ह्या भावनेनं आपण सांगण्याकरता, माझी काही विद्वत्ता प्रगट करण्याकरता मी तुमच्या जवळ आलेलो नाहीये. जे संतांनी जगाला ज्ञान दिले हे कुठंतरी समाजापर्यंत पोचलं पाहिजे. लक्षात ठेवा, बरं का, समाजापर्यंत पोचलं पाहिजे. मायबापाची इच्छा आहे,
काय मायबाबाची इच्छा आहे? आपण ज्या अर्थी या मुलाला जन्म दिलाय त्या अर्थी आमच्या म्हणण्याप्रमाणे मुलगा वागला पाहिजे, ही मायबापाची इच्छा आहे. दुसरी इच्छा काही नाही. तशी संतांची इच्छा आहे. हे आम्ही समाजाकरता निर्माण केले, हे समाजाने यातलं काहीतरी स्वीकारलं पाहिजे अशी संतांची इच्छा आहे. म्हणून शेवटी इथं विचार भगवंत वर्णन करतात, जई जगा धाकुटी होई जई तई जवळीक माझी. तो जगामध्ये लहान म्हणूनच जगला पाहिजे. धाकुटी होई जे, या जगतामध्ये वावरत असताना त्याची अशी अवस्था प्राप्त झाली पाहिजे की महाराज म्हणतात की तो धाकटा म्हणजे लहान म्हणूनच जगला पाहिजे. बरं का? म्हणून तर तुकोबारांनी देवाकडे मागणी केली, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. देवाकडे तुकोबारांनी तक्रार केली, देवा कशाला आम्हाला तू मोठेपण देतोस? अशा अभंगत बर का, कशाला मोठेपण देवा आम्हाला तू देतोस? आम्हाला मोठेपण नकोय देवा, आम्हाला मोठेपण नकोय. आम्ही तुझे सेवकच आहोत, आम्ही तुझे दासच आहोत. दास म्हणूनच आम्हाला ठेव बरं का. आम्हाला मोठेपणाची इच्छा नाहीये. म्हणून या संपूर्ण जगतामध्ये तो स्वतःकडे लहानपण घेऊन जगतो, त्याला धाकट होणं म्हणतात बरं का. आपण धाकट कोणाला म्हणतो? वयाने लहान त्याला म्हणतात धाकटा. हा धाकटा भाऊ, ही धाकटी बहीण. वयाने लहानपण. इथं उलट आहे, वय मोठं असून सुद्धा लहानपण घेऊन जगणं याला धाकटा म्हणतात बरं का. वय मोठं असून, ज्ञान मोठं असून, संपत्ती भरपूर असून, हे सगळं मोठं असताना सुद्धा ते मोठेपण टाकून लहानपण भावनेनं जीवनामध्ये जगायला शिकलं पाहिजे. आणि असं ज्याने धाकटेपण स्वीकारलं तोच मी त्याला जवळ करतो. जै जगा धाकुटी होईजे तई जवळीक माझी. सोपं आहे का अवघड आहे? अहो सोपं आहे. तुम्हाला ज्ञान संपादन करण्याची गरज नाही, फक्त मोठेपण टाकायचं आहे. हो, तुम्हाला गायला यायला पाहिजे असं काही नाही, कीर्तन करायला यायला पाहिजे असं काही नाही, तुम्हाला चाल म्हणायला यायला पाहिजे असं काही नाही, तुम्हाला वाजवायला यायला पाहिजे असं काही नाही. फक्त आपण जे मोठेपण घेतले तेवढं मोठेपण टाका. शरीराच्या संबंधाने जे मोठेपण घेतलेलं आहे ते मोठेपण तुम्ही टाका. मोठेपण टाकले की देव त्याला जवळ करतो. कुणाला केलं? यादीच्या यादी बर का. म्हणून आज परमार्थात येऊन जर आपल्याला परमार्थ करायचा म्हणजे काय करायचा की खरंच देवाच्या जवळ जायचं, देवाची जवळीक साधायची आहे. आणि देवाशी नातं जोडायचं आहे. ते देवाशी नातं जोडण्याकरता आज आपण आपल्या जीवनामध्ये काय नाही, आपला जो अभिमान आहे तो अभिमान आपण टाकायचा आहे बरं का. मग तो देहाच्या संबंधाने आणि देहाला धरून जो आहे तो आपण जीवनामध्ये टाकण्याचा प्रयत्न करा. जो ज्याने टाकला त्यांनी जवळ केलं. म्हणून भगवंतानीच लक्ष्मीचं उदाहरण दिलंय, अनेक उदाहरण दिले देवानी. म्हणून देवाची जवळीक साधण्याकरता आज आपण जीवनामध्ये काय केलं पाहिजे, एक विचार भगवंतानी जो सांगितला तोच ज्ञानोबारांनी इथं अनुवाद रूपाने प्रगट केलेला आहे. म्हणून थोरपण परा सांडीजे येत व्युत्पत्ती आघवी विसरीजे जय जगा धाकोटे होईजे तै जवळीक माझी. देवाच्या जवळ जाण्याकरता काय केलं पाहिजे? फक्त दोष आहे, अभिमान धारण करणं हा फार मोठा दोष आहे. तो दोष टाका. तो दोष टाकण्यामध्येच आपल्या जीवनामध्ये आपल्याला लहानपण प्राप्त होईल. आणि एकदा लहानपण प्राप्त झालं की देव आपल्याला जवळ करतोच. त्या भगवंताकडे एवढंच मागायचं, खरंच देवा आम्ही या मार्गावरती आलोय, तेव्हा हळूहळू काय विना आमच्या जीवनातला मोठेपण विसरण्याकरता जी काही युक्ती लागते ती देवा आम्हाला दे बरं का, आम्हाला दे. आणि जेणेकरून शेवटच्या क्षणापर्यंत आमच्या जीवनातला आमचा मोठेपणा जावा. आणि शेवटच्या क्षणाला जरी देवा जवळ केलं तरी पुष्कळ आहे. शेवटी तरी देवाच्या जवळ जावं. आयुष्यभर जरी आपल्याला देवाच्या जवळ नाही जाता आलं, कारण तो अभ्यास आहे.
आणि तो आमच्या आयुष्यामध्ये असा घडावा तुझ्या कृपेनं की हळूहळू हळूहळू आमच्या जीवनातला अभिमान तू निवृत्त व्हावा आणि शेवटच्या क्षणाला देवा खरंच आम्हाला तू जवळ कर आणि एकदा देवाच्या जवळ आपण गेलो चरणाजवळ गेलो की पुन्हा आपल्याला जन्म मरणाचं दुःख शिल्लक राहत नाही. हा देव ज्याला जवळ करतो पायाजवळ करतो त्याला पुन्हा तो जन्माला घालत नाही. आपल्या स्वरूपाशीच एकरूप करून घेतो. एकदा नदी समुद्राला गेली की ती पुन्हा गावाकडे येत नाही. काय येते? तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला. म्हणजे हे जन्ममरणाचं दुःख त्या देवाच्या चरणाचा जर स्वीकार केला देवाने जवळ केलं तरी जीवनामध्ये घडतं. ते देवाने आपल्या जीवनामध्ये ती जवळीक साधण्याकरता जी काही युक्ती आहे ती भगवंताच्या कृपेने आमच्या तुमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्णविराम देऊ. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीच्या